धन्यवाद अभय सर. दुपारच्या सत्रात सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. महत्वाची लढत जय हनुमान तोंडली आणि त्यांच्या विपक्ष इन ऍक्शन मध्ये आपल्याला संघ पाहायला मिळेल तो सिद्धिविनायक स्पोर्ट क्लब काकडपाडा. या दोन संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. जय हनुमान तोंडली संघाला अनेक दाते आहेत, अनेक स्पॉन्सर आहेत. त्यामध्ये खास करून हनुमानजी सोनवळे आणि चेतनजी विषय यांनी टी शर्ट स्पॉन्सरशिप केलेलं आहे टीमला. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर पहिलं षटक हाताळण्यासाठी देवेश. 2 धावा. सलामीची जोडी राम आणि रामच्या जोडीला नितेश मैदानामध्ये दाखल आहेत. निलेश आहेत. इथे राखलेला हा चेंडू नो बॉल पंचांनी घोषित केलाय. डिपॅक्सला कव्हरला चेंडू सीमारेषा ओलांडेल. नो +4 चौका. दुपारचं सत्र यजमान संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो. गोलंदाज देवेश. इथे चांगला चेंडू आहे परंतु एसटी रक्षण खराब आहे सूरज विषयकडून. संघाची धावसंख्या धावफलकावर 22चा इशारा पंचांचा. एट ऑन द बोर्ड. 8 धावा. एसटी रक्षण सातत्याने खराब होते सूरज विषयकडून. देवेश. इथे बिग हिट. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहेत. बॉल कव्हर करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 10 ऑन द बोर्ड. सिद्धिविनायक स्पोर्ट क्लब काकडपाडा आणि त्यांच्या विपक्ष यजमान जय हनुमान तोंडली हा संघ. इथे राखलेला चेंडू शरीरवेदक मारा जो मात्र पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण तिथे चांगलं राहिलं. निलेश शेळके यांचं चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. 10 ऑन द बोर्ड. धावफलकावर 10 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. देवेशला पाहतो पहिल्या षटकामध्ये त्याची गोलंदाजी फार महत्वाची राहील. तोंडलीचं हे आयोजन यजमान संघ मैदानाच्या फुलटॉस फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला. गणेश आलेत लॉंग ऑफ मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण आहे गणेशचं. एक सिंगल या बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ते 11 या धावफलकावर. किसनजी चिखले, प्रवीणजी पडवळ, प्रदीप बांगर, हनुमंत सोनवळे, चेतन विषय, मयूर विषय, राहुल बांगर यांनी प्रस्तुत केलेला संघ. इथे टाकलेला देवेचा हा चेंडू भन्नाट. चांगला चेंडू पाहायला मिळाला. षटकाची होईल समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. बिनबाद 11. टीम सिद्धिविनायक स्पोर्ट क्लब काकडपाड. सिद्धिविनायक स्पोर्ट क्लब काकडपाडा त्यांच्या विपक्ष मैदानाच्या आतमध्ये लढत रंगते जय हनुमान तोंडलीची.
षटक क्रमांक 2 मध्ये गणेश आलेत. तोंडली एक्सप्रेस. ओ पहिला चेंडू भन्नाट वेग, डायरेक्ट हिट इथे धोकादायक ठरू शकले असते. प्रयत्न चांगले होते निलेश शेळके यांचे. डायरेक्ट हिट तिथे विकेट मिळू शकले असते. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 12. 12 ऑन द बोर्ड. सिद्धविनायक स्पोर्ट क्लब काकडपाडा त्यांच्या विपक्ष जयनमान तोंडली. मैदानाच्या आतमध्ये ही लढत रंगताना पाहायला मिळते. गणेश तोंडली एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे तो गोलंदाजी ट्रॅकवर. फुल टॉस. वेस्ट ऑफ हाईट हिट्स बीमर. दोन प्रयत्न झालेत निलेश शेळके यांचे, परंतु बॉल काही हिट होत नाहीये. संघाची धावसंख्या धावफलकावर सध्याच्या घडीला 14. नेक्स्ट बॉल फ्री हिट. एक्सप्रेस रुळावरून घसरली. रुळावर पुन्हा येते का ते पाहायचं आता. गणेश इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. सूरजच्या हातात बॉलच लागत नाही आज. एक सिंगल या बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल. मागील 4 ते 5 वर्षाचा इतिहास पाहिला तर खास करून मुरबाड तालुक्याचा जो संघ खेळायचा त्यामध्ये सूरज विषयीची वर्णी लागायची, परंतु आज सूरजच्या हातामध्ये बॉलच लागत नाहीये. आयोजनाचा दबाव आहे का ते देखील आपल्याला पाहावं लागेल. गोलंदाज तयार. चांगला चेंडू आणि फटका देखील दमदार आहे. व्हॉट अ शॉट. सिक्सर. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला गणेश. 21 धावा धावफलकावर. इथे चांगला चेंडू आहे. चांगलं गॅदरिंग आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडू डॉट आला. चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगला चेंडू जमत राहत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. 21 धावा धावफलकावर आहेत. 21 ऑन द बोर्ड. गणेश गोलंदाजी ट्रॅकवर तयार. चांगलं कमबॅक गणेशचं मैदानामध्ये पाहायला मिळतंय. समोर निलेश आहे. इथे राखलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. तिथे येथील क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं आहे. संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ती आता 22. शेवटचा चेंडू शिल्लक. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर गणेश. इथे टाकलेला हा चेंडू बॅकफुटला गेले. फटका अतिशय सुंदर सजवलाय. चेंडू सीमा रेषेच्या जवळपास तिथे चांगलं क्षेत्ररक्षण आहे. तोपर्यंत तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त. 25 धावा. सिद्धविनायक स्पोर्ट क्लब काकडपाडा. संधी डीजे अनिकेतला. कुणाल विषय आलाय आता गोलंदाजी ट्रॅकवर. कुणाल भोईर गोलंदाजी ट्रॅकवर तयार. कुणालची कामगिरी आपल्याला पाहिजे कशा प्रकारे होते. आयोजन करत असताना भरपूर सारी मेहनत कुणालने घेतली. आता गोलंदाजी कशा प्रकारे होते. गावची टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते. षटक क्रमांक 3 मध्ये आमंत्रित केले कुणालला. धावफलकावर आतापर्यंत 25 धावा आहेत. रामने बनवल्यात 7 बॉलमध्ये 9. निलेशने बनवल्या 7 बॉलमध्ये 11. अवांतर आतापर्यंत आल्यात 5.
12 बॉलमध्ये 5 अवांतर धावा आहेत. कुणाल तयार आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल फुल टॉस, चांगला फटका. नरेश आलेत बॉलवर, चांगलं क्षेत्ररक्षण आहे नरेश कडून. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा. कुणाल फुलटॉस, पंचांकडे अपील आणि लेग बिफोरची शिकार. पहिली विकेट प्राप्त केली आहे ती कुणाल भोईरने. फलंदाज बाद. संदीप मैदानामध्ये आलेत. कुणालने विकेट मिळवली, आनंद दिलाय तोंडलीकरांना. ज्या प्रकारची गोलंदाजी तो करतोय. गोलंदाज तयार. कुणालचा बॉल आडव्या बॅटनं डीप मिड विकेटला. जबरदस्त संदीपच्या बॅटमधून सिक्सर. षटकार आलाय कुणालच्या विरोधात. धावपलकावर धाव संख्या सध्याच्या घडीला 33, 33 धावा. सिद्धिविनायक स्पोर्ट क्लब काकडपाडा. फुलटॉस, आडव्या बॅटनं पुन्हा एकदा सुंदर फटका आहे. तिथं आहेत क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. एक धाव या बॉलवर एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. दिलीपजी भोईर साहेब, कनिष्ठ अभियंता MIDC ते देखील उपस्थित होत आहेत. गोलंदाज तयार आहेत. स्लोवर 1, गतीमध्ये परिवर्तन. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे फलंदाज बाद. रन आउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. गणेश आणि सूरजचं कॉम्बिनेशन चांगलं पाहायला मिळालं. चांगला थ्रो, कलेक्शन चांगलं, तिथे रन आउट. दिलीप दादा भोईर साहेब, कनिष्ठ अभियंता MIDC यांना विनंती आहे दादा आपण या व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत. 2 बाद 35 धावा धावपलकावर आहेत. हर्षल आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आत. कुणालला पाहतो आपण तिसऱ्या षटकात. बिग हिट, तिथे क्षेत्ररक्षक. ओ, चांगला झेल पकडला. फलंदाज बाद.
त्याच्या घडीला आमचे आयोजक कमिटी काय आनंद घेत आहेत तोंडलेकर. घरचं आयोजन आहे, पहिल्यांदा आयोजन केलंय, एन्जॉय करतायत या क्रीडा स्पर्धेला, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. रिंग ट्रॉली मैदानाच्या संधी डीजेला. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. दीपकजी विशेष साहेब आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण खास करून दिलीपजी भोईर साहेब कनिष्ठ अभियंता MIDC यांचा विशेष सन्मान जो मात्र व्यासपीठावर करतोय. धापलकर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत 3-35. देवेश आलेत आता षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचंय. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये. सिद्धिविनायक स्पोर्ट क्लब काकडपाडा त्यांच्या विपक्ष जय हनुमान तोंडली ए. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचंय. जसा गोलंदाजी ट्रॅकवर आला मैदानात जेवढ्या आहेत तेवढ्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळाला. अरे टोपी काढ, गोलंदाज तयार. देवेश आहेत गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला. फुल टॉस, चेंडू हवेत, कॉटन बोर्डची संधी, कॅच ड्रॉप. जेवढे चेंडू हवेत गेले तेवढे कॅचेस ड्रॉप आहेत. कलेक्शन प्रॉपर होत नाहीये जय हनुमान तोंडली ए टीम कडून. धापलकर 36 धावा. स्ट्रायकर एंडवर फलंदाज चेक करायचंय का वेस्ट ऑफ हाईट. बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू ओके चेक करू आता. तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतलेली आहे वेस्ट ऑफ हाईट साठी. इट्स फेअर बॉल. DRS जो घेतला होता तो अनसक्सेसफुल झालाय. सिद्धिविनायक स्पोर्ट क्लब काकडपाडा 36 ऑन द बोर्ड. 36 धावा. देवेश गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. शॉर्ट ऑफ लेन, चांगला वापर खांद्याचा, परंतु इथे लाईन थोडीशी खराब आहे. पंचांचा अवांतरचा इशारा. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ते आता 37 धावा ज्या मात्र धावफलकावर आहेत. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला. देवेश फुल टॉस. तिथे क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षण खराब आहे. एक सिंगल. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल 39 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना चौथं 5 षटकांची लढत. गोलंदाज सय्यद. इथे अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय देवेश कडून. एक सिंगल या बॉलवर येताना आपल्याला पाहायला मिळेल. कुणालची गोलंदाजी अप्रतिम होताना पाहायला मिळाली, जिथे कुणालला विकेट प्राप्त होताना पाहायला मिळालं. गणेशच्या
षटकात देखील चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळाली, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ त्याला मिळू शकली नाही. देवेशच्या पहिल्या षटकामध्ये धावा येताना आपण पाहिल्यात, परंतु विश्वास त्याच्यावर दाखवलाय आणि या षटकात कमालीची गोलंदाजी आतापर्यंत राहिले. 3 बॉलमध्ये त्याने धावा खर्च केल्यात आतापर्यंत 15 धावा खर्च केल्यात. त्याच्या स्पेलमध्ये 9 चेंडू आतापर्यंत टाकले देवेशने. गोलंदाज तयार. इथे राखलेला हा चेंडू सुंदर असा फटका पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्नच नाही. एक धाव येईल, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ते आता 41 या धावफलकावर. 41 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू देवेश कडून लाईन लेन थोडीशी खराब. पंचांचा अवांतरचा इशारा, व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ते आता 42 या धावफलकावर. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज तयार आहेत. देवेशचा हा चेंडू पुन्हा एकदा व्हाईट बॉल. लाईन लेन सध्याच्या घडीला खराब आहे. देवेश कडून संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोचेल ते आता 3 बाद 43. 8 धावा आतापर्यंत आलेल्या त्या षटकात. 4 चेंडू टाकले देवेशने. देवेश इथे राखलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे येतील क्षेत्ररक्षक. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोचेल ते आता 45 या धावफलकावर. 45 ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल शिल्लक या चौथ्या षटकातील. गोलंदाज तयार आहेत. देवेशचा बॉल अडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय. तिथे येतील क्षेत्ररक्षक. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. कलेक्शन खराब. 2 धावा. षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या 47. 4 षटकांचा खेळ समाप्त. 47 धावा धावफलकावर आहेत. अंतिम षटकात आता कुणाला आमंत्रित केलं जाईल गोलंदाजीसाठी ते पाहायचं. सूरज आलेत. सूरज विषय गोलंदाजी ट्रॅकवर तयार होतील. त्यांची कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचंय. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना चला वेळ वाचवणं देखील फार महत्वाचं राहील. ही महत्वाची सूचना. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. सध्याच्या घडीला आपण पाहतायत अंतिम षटकात आलेत सूरज. 3 बाद 47. सूरज गोलंदाजी मार्कवर आहेत. संदीप ऑन स्ट्राइक. पहिलाच बॉल. लाईन लेंथ खराब. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 48 या धावफलकावर. 9 एक्स्ट्रा धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत त्या जय हनुमान तोंडलीने. गोलंदाज सूरज गोलंदाजी मार्कवर तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर येते हाताळा. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. आणि आता तिसऱ्या पंचांची मदत. व्हाईट बॉल आहे की नाही यासाठी. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ते आता 49. गोलंदाज सूरज.
इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या जमत हाताळलाय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. चांगला चेंडू हाताळलाय सूरजने. 2 अवांतर चेंडू तदनंतर आलाय डॉट. धापलकावर धाव संख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत 49. 3 फलंदाज बाद आहेत. सिद्धिविनायक स्पोर्ट क्लब काकडपाडा त्यांच्या विपक्ष जयनमान तोंडली हा सामना मैदानामध्ये रंगतोय. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर सूरज. स्लोवर वन पिक केलं या बॉलला. बिग हिट आहे तिथे आहेत क्षेत्ररक्षक. कॅच चांगला पकडला फलंदाज संदीप बाद. चांगला झेल नरेशने पकडलाय. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. विकेटचं पतन. 49 धावा आहेत धावपलकावर. चला न्यू बॅटर लवकरात लवकर मैदानाच्या आत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील आता पंढरी. दुपारचं सत्र. चौथा दिवस आहे. चौथ्या दिवसातील हा महत्वाचा सामना मैदानामध्ये रंगतोय. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत. कामगिरी कशा प्रकारे होती ते पाहायचं. महत्वाचा सामना मैदानामध्ये रंगत असताना क्रिकेटचा थरार रणसंग्राम. गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. कामगिरी कशी होती ते पाहायचं. महत्वाचा सामना. इथे राखलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय तिथे येथील क्षेत्ररक्षक. एक सिंगल. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न. तिसऱ्या पंचांची मदत. सेप आहे 2 धावा. संघाची धावसंख्या धावपलकावर वाढेल. अर्धशतक कंप्लीट झालंय. सिद्धिविनायक स्पोर्ट क्लब काकडपाडाचं. गोलंदाज तयार आहे. अजून एक वाईट. किती वाईट झालेत या षटकात आतापर्यंत? 3. म्हणजे अर्शदीपने त्या दिवशी 7 टाकले होते अवांतर. त्याची बराबरी करतोय का ते पाहायचं. सूरज आणि ते हिट विकेट. हिट विकेट या स्पर्धेतली तिसरी. फलंदाज बाद. चला लवकरात लवकर मॅच चालू करा. सागर आलेत आता मैदानाच्या आत. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 5 धावा खर्च केलेल्या आहेत त्या सूरज विशेने. परंतु त्या 5 धावा खर्च करत असताना त्याने अवांतर चेंडू देखील टाकलेले आहेत भरपूर. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी ट्रॅकवर कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. 54 धावा ज्या मात्र धावपलकावर आहेत. आणि इथे टाकलेला हा चेंडू अप्रतिम आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलवर आली आहे विकेट. फलंदाज बाद.
53 झालेले आहेत. सिद्धिविनायक स्पोर्ट क्लब काकडपाडा 54चं लक्ष्य. डीजे अनिकेत. आजच्या दिवसातील कोण कोण आहे बघ रे? रायझिंग स्टार रावगाव आणि जे बजरंग ब्लास्टर मोगर. चला आलेले आहेत कॅप्टन मोगरचे. रावगाव चला राव. टॉस साठी चला रावगाव. जयदस जे पुरस्कर्ते आहेत मोहपाडा टीमचे, त्यांचा संघ टॉप 4 मध्ये दाखल झालाय. त्यांचं आयोजक कमिटीच्या वतीनं अभिनंदन. प्रदीपजी बांगर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. आले दोन्ही कॅप्टन रावगाव. चला प्रदीप दादा बांगर. टॉस आपण तिथे संपन्न करून घेऊ. मोहगर आणि त्यांच्या विपक्ष इनॅक्शन मध्ये रावगाव या सामन्याचा नाणेफेक मात्र आपण करतो. कोण जिंकते टॉस ते देखील आपल्याला पाहिजे. निर्णायक सामना आहे. तर निर्णायक सामन्याची नाणेफेक जे मात्र केली जाते. टॉस आणि टॉस का बॉस रावगाव. काय निर्णय? क्षेत्ररक्षण. ओके, रावगावने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. बॅटर चला लवकरात लवकर मैदानाच्या आत. खास करून बंटी यांचं कौतुक आहे. भरपूर सारी मेहनत या स्पर्धेसाठी ते घेत आहेत. चला सलामीची जोडी मैदानाच्या आत. नरेश आणि आनंद मैदानाच्या आत. लक्ष्य 54 धाव्यांचा आणि त्याचा पाठलाग मैदानामध्ये कशा प्रकारे होतो ते पाहायचं. वेळ वाचवणे देखील फार महत्वाचं राहील. सातत्याने सूचना आपण करतोय कारण आज अंतिम दिवस आहे या क्रीडा स्पर्धेचा. हर्षल आलेत आता पहिल्या षटकात गोलंदाजीसाठी. आनंद ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्रायकर इनवर नरेश. लक्ष्य 54 धाव्यांचं. गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत गोलंदाजी करण्यासाठी. कामगिरी कशी होते ते पाहायचं. गोलंदाज तयार आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. हर्षल इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू डॉट. हा चेंडू निर्धाव. 12:39 ला पहिला चेंडू पडलेला. पहिला चेंडू डॉट. आनंदला पाहतो आपण स्ट्रायकर इनवर. नॉन स्ट्रायकर इनवर नरेश आहेत. 29 बॉल आणि 54 धाव्यांचं लक्ष्य जय हनुमान तोंडली ए टीमला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आनंदच्या पाठमधून. चेंडू सीमापार चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने संघाचं अकाउंट ओपन.
28 चेंडू 50 ची आवश्यकता. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू खोलवर दर्जाचा आपल्याला पाहायला मिळेल. याच मैदानावर सिद्धिविनायक स्पोर्ट क्लब काकडपाड आयोजित भव्य दिव्य 4 दिवसीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. 1 जानेवारी ते 4 जानेवारी याच मैदानावर या संघाचं नियोजन आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहेत. सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर हर्षल. 27 चेंडू 50 धावांची आवश्यकता. आनंदचा खेळ फार महत्वाचा राहील. त्याची कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. हर्षल गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. हर्षल तो आनंद. इथे टाकलेला बॉल फटका फसला. विकेट. आनंद बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का तोंडली टीमला. कित्येक वर्ष मुरबाडचं क्रिकेट या खेळाडूने गाजवलं. तो मैदानाच्या आतमध्ये दाखल. सूरज 26 बॉल आणि 50 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. पहिल्या इनिंग मध्ये पाहिल्या पण भरपूर अवांतर धावा खर्च करत असताना टीम पाहायला मिळाली. जनमान तोंडले. त्याचा फायदा सिद्धिविनायक स्पोर्ट क्लब काकडपाड पाडा संघाने उचलला. आता त्यांची गोलंदाजी कशा प्रकारे होते ते पाहायचं. हर्षल आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. सध्याच्या घडीला स्ट्रायकर इनवर बॅटर सूरज. पहिल्या इनिंग मध्ये 12 एक्स्ट्रा धावा ज्या मात्र खर्च झालेल्या आहेत. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. सध्याच्या घडीला हर्षल. स्ट्रायकर इनवर सूरज. पंचांकडे खूप मोठा अपील होतं. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. नंबर 10 यष्टीरक्षकाच्या भूमिकेत इथे अजून एक 2 आले तावीच्या बाड मधून. षटकार. षटकार तिसरा आला तर सरपंच साहेबांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 20 चेंडू 36. चेतन विषय यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक आहे. पद्माकरजी पडवळ यांच्या वतीनं 500. एक षटकार जर आला तर या 2 बॉलवर कामगिरी कशी होते ते पाहायचं आहे. स्ट्रायकर इनवर अवी ज्याच्या पाठामधून 2 षटकार. षटकार हॅट्रिकची संधी अवीला. फुल टॉस आणि तिसरा आला. लगातारचा तिसरा षटकार. अवी ऑन फायर. सिक्सर. आला तर 1100 रुपयाचं पारितोषिक वेस्ट ऑफ हाईट साठी. तिसऱ्या पंचांची मदत. कामगिरी कशी होतीये ते आपल्याला पाहायचंय. आवी आया और छा गया. काय फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये आवी. जबरदस्त कामगिरी. तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली आहे वेस्ट ऑफ हाईट साठी. क्रिकेटचा थरार. क्रिकेटचा रणसंग्राम. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. इट्स फेअर डिलिव्हरी आणि त्यावर आलाय षटकार. 19 चेंडू
30 धावा, सामन्याचं चित्र पालटणारी फलंदाजी हवीची. या बॉलवर जर षटकार आला, सरपंच साहेब महाराष्ट्र पोलीस आहेत त्यांच्या वतीनं 1100 रुपयाचं पारितोषिक हवीला. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका, तिथे क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं होताना पाहायला मिळालं. एक सिंगल येईल या बॉलवर. एका सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल स्वप्नील. ती आता 25. 2 षटकांचा खेळ समाप्त. 18 चेंडू 29 धावांची आवश्यकता. हर्षलचं षटक फार महत्वाचं राहील, त्यामध्ये त्याची गोलंदाजी कशा प्रकारे होते ते पाहायचं. 18 चेंडू 29 धावांचं लक्ष. चेतनदादांच्या वतीनं देखील 200 रुपयाचं प्राइज आहे, खास करून षटकार हॅट्रिक साठी. खेळाडू अविला भरपूर मोठी पारितोषिक आलेले आहेत अभिसाठी. अठरा बॉल आणि 29 धावा हे लक्ष. कामगिरी कशा प्रकारे होती ते पाहायचं. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना क्रिकेटचा थरार हर्षल आलेत. हे षटक फार निर्णायक आहे काकडपाडा टीम साठी देखील. विकेटच्या शोधामध्ये काकडपाडा. दुसऱ्या बाजूला या ओव्हरमध्ये जर 1-2 मोठाले फटके आले तर मॅच पूर्णपणे खुली होईल जर्मन तोंडलीसाठी. परंतु काकडपाडा संघ देखील कमबॅक साठी जाणला जातो. प्रमुख गोलंदाज या संघातील हर्षल, त्याची गोलंदाजी कशी होती ते आपल्याला पाहायचं. प्रवीणजी पडवळ यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं प्राइज या मॅच मध्ये. जेवढे षटकार येणार आहेत त्यासाठी प्राइज. अवी सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर. हर्षल गोलंदाजी ट्रॅकवर आहे. हर्षलची गोलंदाजी आपल्याला पाहिजे. हे षटक फार निर्णायक आहे आणि या स्पर्धेतला सर्वात मोठा रनअप हर्षलचा जो मात्र पाहायला मिळतोय. टाइम वाचवणं गरजेचं राहील. पंचांगण फर्स्ट वॉर्निंग. हर्षल तयार, समोर आवी. इथे टाकलेला हा चेंडू डीपॅक्सला कव्हरला. वॉट स्ट्रोक, अप्रतिम फटका, चौकार. अवी हे तो मुमकिन आहे. काय फलंदाजी करतोय मैदानामध्ये, दमदार चौकार. साठी 25 ची आवश्यकता. शेवटच्या ओव्हरमध्ये 3 षटकार. या ओव्हरची चौकाराने सुरुवात. अवी इथे टाकलेला हा चेंडू. हर्षलचं कमबॅक मैदानामध्ये पाहायला मिळतंय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. 16 चेंडू 25 धावांची आवश्यकता. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये. सिद्धिविनायक स्पोर्ट क्लब काकडपाडा आणि त्यांच्या विपक्ष मैदानाच्या आतमध्ये लढत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते, खास करून जय हनुमान तोंडली. 16 बॉल 25 हे समीकरण. गोलंदाज तयार आहेत. स्ट्रायकर एंडवर अवी. इथे टाकलेला बॉल टॉपेज लागलाय. तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती राहील. नशीब साथ देते अवीचे. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे. अवीच्या बॅट मधून अजून एक 4, चौका. पंधरा चेंडू 21 धावा. प्रवीण दादा पडवळ यांच्या वतीने खास करून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं प्राइज. 15 चेंडू 21 ची आवश्यकता. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल. ओ शॉट पुल बॉल गुल. अवीच्या बॅटमधून सिक्सर, षटकार. ऑन फायर. किसनदादा चिखले जे संघ मालक आहेत त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आबी पडवळसाठी.
पारितोषिकांची खूप मोठी उधळण आहे. प्रवीणदादा पडवळ यांच्या वतीनं प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल आणि 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 हाही चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 5 षटकार आलेत आतापर्यंत. सरपंच साहेबांच्या वतीनं फिर से एक बार 500 रुपये का इनाम. तेरा चेंडू 9 धावा. गोलंदाज तयार. 13 चेंडू 9 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. ऑन स्ट्राइक. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर हाताळलाय तो हर्षलने. कौतुक व्हायला पाहिजे. या षटकाची होईल समाप्ती. 12 चेंडू 9ची आवश्यकता. जय हनुमान तोंडलीला. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या संधी डीजे अनिकेतला. वेळामध्ये प्रसिद्ध उद्योजक आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं प्राइज आहे साहिल दादा नितीन तेलवणे यांचं देखील शुभागमन होताना पाहायला मिळेल. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे जय हनुमान तोंडली चषक 2025 मध्ये. दिलीप भोईर आणि त्याचबरोबर दिलीप भोईर यांच्या वतीने एक पारितोषिक आहे. नरेशच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. नरेशला स्ट्राईक कमीत कमी मिळाली परंतु आता तो स्ट्रायकर एंडवर आला. तर काकडपाडा टीमचा हुकमाचा एक्का गोलंदाजी ट्रॅकवर पंढरी. 12 चेंडू 9 धावा. 12 चेंडू 9. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. पारितोषिकांची खूप मोठी उधळण खास करून घरचा संघ आहे. पहिलंच पर्व आहे. सुपर डुपर हिट होणारी क्रीडा स्पर्धा जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू 9ची आवश्यकता. चला थोडस फास्ट खेळा पंढरी. गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकर एंडवर फलंदाज सध्याच्या घडीला नरेश सलामीवीर. परंतु आतापर्यंत बॉल खेळलाय फक्त 2. इथे पंचांचा अवांतरचा इशारा. एक सिंगल. 12 चेंडू आणि 8ची आवश्यकता. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. इथे टाकलेला हा चेंडू प्लेसमेंट चांगली आहे. स्ट्रायकर एंडवर आलाय अवी. 10 बॉल 39 त्याने बनवलेला. काय फलंदाजी केली अवीने. त्यामध्ये षटकार आतापर्यंत 5 खेळलेला. जबरदस्त फलंदाजी जे मात्र पाहायला मिळाले अवीकडून. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळेल. तिथे 1 धाव. एका धावेच्या मदतीने लेग बायचा इशारा पंचांचा. संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ते आता 48. 10 चेंडू 6. 10 बॉल 6 रन. 10 चेंडू 6 धावा. 6 धावा 10 चेंडू. जय हनुमान तोंडलीला पहिला सामना जिंकण्यासाठी महत्वाची लढत आहे. मैदानाच्या आतमध्ये कोण जिंकणार कोण पराभूत होणार याची चर्चा सातत्यानं चालू आहे. इथे नरेशच्या बॅटमधून सुंदर फटका. एक सिंगल. या बॉलवर थोडस लेझी क्रिकेट. 1 धाव या बॉलवर येईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ते आता 49. गोलंदाज तयार आहेत. इथे राखलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक येतील. ओ रनआउटची संधी. डायरेक्ट हिट. आणि आणि इथे 5 धावा आहेत. विजय नोंदवला टीम जय हनुमान तोंडली.
या संघाने अभिनंदन आवी पडवळ टीम. चला जेवण वाढण्यासाठी जायचं आता सगळ्यांनी. ग्रामस्थ मंडळ आपण आपली जागा घ्या पटापट. परत लवकर या कारण सेकंड राऊंडची मॅच तुमची होणार आहे. लवकरच खास करून अजून एक क्रीडा स्पर्धा या विभागातील आपल्या भेटीला येईल. त्या क्रीडा